हे सगळे लोक. दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं. त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट 22-23 आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदे बरोबर, तेव्हाही तेच झालं, सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे पक्षात तर बंदी कायदा किती कठोर केला तरी जोपर्यंत दिल्लीत आणि निवडणूक आयोगामध्ये हरामखोरांचं राज्य आहे तोपर्यंत हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल. राऊत साहेब, एक आणखी विषय होता की सर्वत्र कुतूहल आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भाकीत केलंय की 19 डिसेंबरला देशात काहीतरी मोठं घडणार आहे. दिल्लीत मराठी माणूस पंतप्रधानपदी त्यांचं ते एक राजकीय विश्लेषण आहे. पण 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. जे काही पेपर्स निघणार आहेत तिथून कुठलं एक पेगॅसस एप्टिमिस्ट की असं काहीतरी तो उद्योगपती आहे, त्याच्यामार्फत काही भारतासंदर्भातली महत्त्वाची माहिती समोर येणार आहे आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात असं अमेरिकेच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे. आणि ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे, अशी माझी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही, अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलं. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत, कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे. त्यांची माहिती बरोबर आहे, आमची माहिती तीच आहे. त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहांना ताप आला 102. हो, मराठी माणूस नेतृत्व करेल असंही त्यांचं भाकीत आहे. नाही, त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही, पण काहीतरी स्फोट होतोय 19 तारखेला हे नक्की. त्यामुळेच सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलेलं आहे. भाजपच्या व्हीप निघालेला आहे, धावाधाव सुरू आहे. अमेरिका में कहा है कि कुछ देखिए 19 दिसंबर को कोई एक बड़ा विस्फोट राजनीतिक होने वाला है, ऐसी चर्चा इस देश में चल रही है और उसका केंद्र बिंदु अमेरिका में है. जब भूकंप होता है तो कोई केंद्र बिंदु होता है, तो वो केंद्र बिंदु अमेरिका में है. कुछ ऐसी जानकारी सामने आने वाली है अमेरिका से, वो जानकारी सामने आने के बाद नरेंद्र मोदी सत्ता में नहीं रह सकते, इस प्रकार की चर्चा है. पृथ्वीराज चव्हाण जी ने भी कहा है. तो मुझे लगता है कि हम इंतजार करेंगे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले